to Hyderabad. ओय ट्रॅव्हलिंग टू हैदराबाद. चलो भाई, आता निघालोय आम्ही हैदराबाद नांदेडवरनं. चला प्लॅटफॉर्महून जाऊया ट्रेनकडे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर फायनली आलोत आम्ही आता हैदराबादला. आता वेट करायलोत आम्ही आमच्या भावाचा, जो की हैदराबादला राहतो. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आता आम्ही इथंच थांबतो जरासा. तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेऊत. तुला आंघोळ करायची, मला नाश्ता करायचा, तर पहिले मी नाश्ता करतो, तू आंघोळ कर. चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघूत क्या बोलतेस? शांती भवन आहे, चालले काय आंबेडकरचं ते बघ. काय वाटतं क्या है ताजमहल जैसे? ते काय रे? ते काय आहे? दिवा आहे, ते दिवामध्ये. हे मित्रांनो हैदराबादचा बेगम बाजार. हे एवढी जुनी इमारत आहे, 100 वर्ष जुनी अशी दुकानं आहेत. वडिलोपार्जित असलेली दुकानं आहेत. खचाखच असं भरलेला एरिया असतो. बेगम बाजार म्हणतात त्याला हैदराबादचा. वेगवेगळे काजू बदाम, जसा आपला नांदेडचा मोंडा असतो तसाच हा हैदराबादचा बेगम बाजार आहे. एक प्रकारचा आपल्या नांदेडचा मोंडा म्हणायला काय हरकत नाही. मित्रांनो आता आपण आलोत अब्दुलगंज हैदराबादमध्ये. तर या शॉपमधून आपल्याला सामान खरेदी करण्यासाठी आपण नांदेडवरून इथंपर्यंत आलोत. चला तर मग आपण काय घेण्यासाठी आलोत ते सामानची शॉपिंग करूयात, त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग करूयात. तर बघू शकतात मित्रांनो, हे हैदराबादचं प्रसिद्ध असं चोर मार्केट, जिथे आपली झाशीची राणी याचा खूप सुंदर असा पुतळा आहे. तर याला म्हणतात चोर मार्केट. इथे कुठल्या दिवशी मार्केट भरते इथं? गुरुवारी. तर इथे दर गुरुवारी चोर मार्केट असते, म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत. तर हे पूर्ण चोर मार्केट एरिया आहे. त्याची निशाणी आहे की झाशीची राणी. त्याच्या अगदी समोरच या रस्त्यावर जे आहे ते चोर मार्केट भरतं. जे नवीन असतील त्यांना थोडीफार माहिती आपल्याकडून, आपण हे पहिल्यांदा चालू. चला बघूत अजून पुढे काय काय ब्लॉगमध्ये. तर आता आपण आलोत जेवण करण्यासाठी. टेक अवे रेस्टॉरंट. हैदराबादी दम की बिर्याणी, इंडियन चायनीज तंदुरी कबाब. तर व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही या हॉटेलमध्ये भेटतं. तर चला तर मग आपण खाऊन घेऊयात काहीतरी, व्हेज नाही तर नॉनव्हेज. कुठे आहेत आपले पार्टनर? होय चल. चला तर मग आपण जेवण करूयात आणि त्याच्यानंतर मग ब्लॉग पुढे कंटिन्यू ठेवूयात. खूप काय बघायचं आपल्याला ब्लॉगमध्ये, तर कंटिन्यू राहा अजून. चलो. ए तू काय खाणार आहेस? तू काय खाणार आहेस? और कुछ? माशाची भाजी, कोंबड्याचे पाय अजून. काय जिथं गेले तिथं मशरूम. भाई आपल्याला चिकन बिर्याणी. चला तर आपण जेवण करूत. फायनली आलोत भाई आपण गोलकुंडा किल्ला. हैदराबादमधील फेमस प्लेसपैकी एक प्लेस म्हणजे गोलकुंडा किल्ला. जेवढे हैदराबादी मूवी आहेत, हैदराबादी बकरा, हैदराबादी नवाब, वेगवेगळे गुल्लूदादाचे, इस्माईलभाईचे जे बघत असतील, त्या प्रत्येक मूवीमध्ये गोलकुंडा किल्ल्याची शूटिंग असेल. तर आज आपण बघूयात पूर्ण गोलकुंडा किल्ला फिरून. चला तर मग बघूयात पुढे. चला तो भाई आता आपण आलो गोलकुंडा किल्ल्याच्या आत. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक छोटी तोफ आमच्या दिशेने दिसत आहे. कुठं वाजवायची टाळी? तोफ. चला. तर हे बाई तोफ एंट्रीलाच गोलकुंडा किल्ल्याच्या.
खूप काय पाहण्यासारखं आहे, इथं उचलायचं बघूत. ते वरीच वाटते टोकाला. तर आता इथून जावं लागते आपल्याला चलत चलत वर. जाणं होते काय? इथं महाराणी बसत होती. हा काही म्हणणं खरेदी. इथं गणेश भाऊ मार्तंडे. अफगाणिस्तान माहिती नाही ते महाराणी सगळी तुमच्या गरबा खेळते. हो, तुला इतिहास माहिती सगळं. चला, अरे मग आत्या भाषी पोरी होत्या सगळ्या. मला फक्त गोलकुंडा किल्ला त्या पिक्चर मुळे माहित आहे. ते 4 दरवाजे. माका गँग को मारे नाही मारे. चला बघू, चला बघूयात गोलकुंडा किल्ल्याच्या वर जाऊयात. बरंच लांब दिसायला चढून जावं लागते. चलो, बघू शकतात ह्या पायऱ्या चढून आपल्याला जायचे वर शेवटाला टोकाला. तिरुपतीला तिरुपती गोलकुंडा किल्ला. तिकडे बघ, सिटी बघ. अच्छा, ही हैदराबाद सिटी. अजून वरून बघू. चल की, आपल्या मोबाईल मध्ये नाही चार्जिंग, तर आपण थोडी थोडी शूटिंग घेऊ. चला, सगळी घेत बसलं तर पायऱ्या चढेपर्यंत मोबाईल व्हायचा डेड. दमानं दमानं. चला, कसं वाटायला चलून? एक नंबर. मग गाली नाही दे सकता. कुछ बोलने के लिए शब्द नाही आहे. नाही शिवा दिलो असतो खूप साऱ्या, पण जाऊ द्या. फॅमिली शो आहे. माझं नाव महावते. हा महेश शिंदेश. भाई नाही की एवढे भाईनं खातं पाय दुखायलेत. अरे भाई चढणं होण्यात चाले मात्र आता एवढ्या लांब आल्या वापस पण जाऊ शकला. त्याच्यामुळं वेळ लागला तर लागला. भाऊ किती राहिले आणखी? पूर्ण गोलकुंडा किल्ला बघून जाऊ. अजून एक मेंबर कुठं आहे? अरे रस्सी बांधतो, रस्सी पेटकू. एक मेंबर ढेरी टेकून बसलाय. लय भयानक हाट पायऱ्या आहेत बा. म्हणलं होतं रे तिरुपती बालाजीच्या एवढ्या हाट पायऱ्या नसतील नको म्हणलं होतं जेवढ्या किल्ल्याच्या आहेत. चला बघूत पुढे. मित्रांनो, हा आहे संपूर्ण हैदराबाद सिटीचा व्ह्यू. एकदम उंचावरनं गोलकुंडा किल्ला. काय झालं, यायला अर्धा तास लागला? घाम आला का? खालीला जिरून गेलेला तर घाम. ये कैसा वाटला एक्सपीरियंस? 2 शब्द बोलिए जी कुछ तो. यहाँ से वो दिख रहा ना पूरा अपना ही. क्या कहेंगे गोलकुंडा किले के बारे में? यहाँ से वो दिख रहा ना पूरा अपना ही. बोलने के लिए शब्द नहीं है. भाऊला घाम आलाय. इकडे भाऊ घाम पुसायलाय. माझा चेहरा दिसण्यात आलाय त्याच्यामुळं. खूप भयानक सीन आहे बाई. चढायला अर्धा तास लागलाय आम्हाला, कारण एवढ्या उंचावर आहे. पूर्ण हैदराबाद सिटी या किल्ल्यावरनं दिसते तुम्हाला, संपूर्ण हैदराबाद सिटी. हे होता फायनली गोलकुंडा किल्ला. आता नेक्स्ट बघूयात आपल्याला अजून नेक्स्ट कुठल्या ठिकाणी जायचे. चला आता मग जाऊयात. गोलकुंडा आला. गोलकुंडा कई को लाया रे भाई इधर. खाणे काय बोंडा. कई को लाया रे भाई इधर. सगळ्यालाच घाम आलाय भाई चढून वर. अर्ध्या तासानंतर वर आलो आम्ही. सिटीचा व्ह्यू कसा? सिटीचा व्ह्यू एक नंबर. चला बघूत अजून पुढे काय काय ते आपल्याला बघायला भेटते ब्लॉग मध्ये. प्रश्न पडलाय. तुझा प्रश्न बनवायची काय गरज होती ते आता नंतर विषय करूत आपण या विषयावर. नाही काय गरज तर होती. हे सगळा गोलकुंडा किल्ला तुळापूरला जाऊन हैदराबाद मधला सगळ्यात मोठा. आणि या किल्ल्यावरनं संपूर्ण हैदराबाद सिटी तुम्हाला दिसते आरामशीर. चला तर मग ब्लॉग मध्ये पुढे राहा, कंटिन्यू बघूयात. आता नेक्स्ट प्लेस हैदराबाद मधलं एकदम फेमस बजरंगबली हनुमानजींची खूप मोठी अशी मूर्ती आहे. तर तिथे आपण जाऊ. काय नाव आहे? आकाशपुरी हनुमान मंदिर. आकाशपुरी हनुमान मंदिर. तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू मग जाऊयात पुढे. हाँ, तो हमारे भाई ट्राई कर रहे हैं. बोलो जय बजरंगबली की. ये जास्त राव 200च्या वर आहे ते. बोलो जय बजरंगबली. पोटाची गाठी उतरू देतात. तर बघू शकतात मित्रांनो किती छान छान मूर्ती आहेत. तर बघू शकतात बजरंगबलीजी किती उंच अशी मूर्ती. आपण जाऊयात बजरंगबलीचे दर्शन घेण्यासाठी. तर किमान 100 फूट अशी उंच मूर्ती आहे बजरंगबलीची. तर खूप डेंजर घाट आहे. तरी आपण गाडीवर चाललोत. एकदा जर गाडी बंद पडली तर काही खरं नाही. बघू शकतात किती उंच आहे. तरी आपण आलोत गाडी घेऊन.
बघू शकतात बजरंग बलीची किती उंच मूर्ती आहे, बघू चला मध्ये चलो. तर बघू शकतात मित्रांनो हैदराबादमधील श्री आकाशपुरी हनुमान मंदिर, हनुमानजींची मूर्ती बघू शकतात. भव्य दिव्य अशी मूर्ती आहे, तब्बल 150 ते 200 फूट उंच, एकदम अट्रॅक्टिव्ह मूर्ती बजरंग बलीजींची. बघून एकदम मनच भरलं बाई. आणि इथून बघितलात तुम्ही तर संपूर्ण हैदराबाद सिटी दिसून जाईल तुम्हाला. तर बघू शकतात इथून तुम्हाला दिसत आहे चार मिनार, जे 4 टिंब दिसत आहे लाईट. संपूर्ण हैदराबाद सिटीचा व्ह्यू बघू शकता तिथून तुम्ही कसा दिसत आहे. काय सुंदर मूर्ती, एकदम मस्त. सगळ्यांनी एकदा नक्की इथं येऊन जा बाबा, जे कोणी हैदराबादला येतील. अप्रतिम, खूप मस्त वाटते इथं बसून, खरंच पाहण्यासारखं आहे. बघू शकतात मित्रांनो हे धुळपटचा एरिया आहे. गणपती बाप्पांच्या मूर्त्या, तसेच महाराजांच्या मूर्त्या, संपूर्ण जसं आपल्या नांदेडमध्ये गाडीपुरा असतो, तर हैदराबाद सिटीमधील प्रत्येक मूर्ती तुम्हाला इथून भेटून जाईल. तर हैदराबादचा धुळपेट एरिया म्हणतात त्याला, जिथे हनुमानजी, प्रभू श्रीराम, गणपती बाप्पा, महादेव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, या सगळ्यांच्या मूर्त्या तुम्हाला इथं दिसून भेटून जातील. ते पण एकदम युनिक आणि एकदम भारी अट्रॅक्टिव्ह. तर खूप भारी अनुभव होता. चला तर मग बघूत आता आपण चार मिनारकडे जाऊयात. बघू शकतात मित्रांनो हे आहे हैदराबादचं सिटी कॉलेज. तर या अनेक पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल, हैदराबादचं सिटी कॉलेज आहे फेमस. अनेक हैदराबादी मूवी, टॉलिवूड मूवीमध्ये तुम्ही या कॉलेजचा सीन बघितला असेल. एकदम फेमस कॉलेज आहे, सिटी कॉलेज म्हणून ओळख आहे हैदराबादमध्ये. चलो चार मिनार बघू शकतात मित्रांनो, हैदराबादमधील सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण आहे चार मिनार. तर इथे गाडी जायला खूप अडचण आहे, त्याच्यामुळे ही बाजारपेठ बघू शकतात. तर पोलिसाचं सायरन वाजत आहे. कदाचित 9 वाजेपर्यंतच इथं परमिशन आहे, दुकान बंद करायला लावत आहेत पोलीसवाले. तर एवढा भारी सीन दिसायला बघू शकता तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. प्रत्येकजण हैदराबादला आल्यानंतर चार मिनार पाहण्यासाठी 100% येतो म्हणजे येतो. जसं की मी सुद्धा आलो आहे, कारण मी पहिल्यांदाच हैदराबादला आलो होतो. चला मग अजून जवळून शूट घेऊयात आपण चार मिनारचा. तर या बाजारपेठ आहेत बघू शकतात, खचाखच फुल पब्लिक असते इथं चार मिनारच्या समोर. तिरंग्याचा कलर आहे हैदराबादला, सॉरी चार मिनारला. ट्रॅफिक एवढी आहे की कुठून गाडी येईल काही सांगता येत नाही. बघू शकतात चार मिनारच्या समोर भरपूर काही घेण्यासारखं आहे शॉपिंगचं. महिलांचं जास्त दिसायला मला तरी, बांगड्या वगैरे. पुरुषांचं खूप कमी आहे. अच्छा, त्या साईडनं तर बघू शकतात भाई चार मिनार कसं दिसायले आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. पोलिसांचा बंदोबस्त पण खूप तगडा राहते इथं, कारण पूर्ण गजबजलेला एरिया असतो. त्यामुळे कुठं जायचं आता? त्या साईडनं फोटो काढतील पोलीस बंदोबस्त. तर बघितलात मित्रांनो, हा होता संपूर्ण हैदराबादचा ब्लॉग. तर जास्त काय आपल्याला शूट घेता आलं नाही, एक दिवसासाठी आपण आलो होतो. तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा. ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.